सोमनाथ, घ्या सरबत घ्या. अहो घ्या, छान असतं आमच्याकडचं सरबत. घ्या घ्या. तर थोडक्यात काय, तर तू तिची ऑनलाईन मैत्रीण, बरोबर ना? हो. मग कधी टच मध्ये नाही राहिला? लग्नाची गडबडीत वेळच मिळाला नाही. पण मी म्हणूनच डिरेक्टली आले ना तिला भेटायला. नाही 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 नाही. बरोबरच आहे, बरोबरच आहे. लग्न म्हटलं ना की असं हे होणारच. हा, त्यामुळे ना कदाचित तुला माहित नाही की ती आता इथे राहत नाही. हा, शिमल्याला गेली आत्याकडे. माझी मोठी बहीण राहते तिथे. ती आणि तिची आत्या आता दोघी राहतात. खूप घाम आलाय. पुस. बोल रे. अरे बोल काय बोल अक्षय, तुला काय वेळ लागले? तू कियाराच्या घरी अमृताला पाठवलेस? अमृताला? अक्षय तुला कळतंय तू काय करतोयस? हा. अरे हो काय हो. आणि ती गेली, तू सांगितल्यावर ती लगेच गेली तिकडे. अक्षय काय चाललंय हे? हे बघ पंक्या, एक गोष्ट लक्षात ठेव. किव परत आलीये, तिने तसं मला कळवलंय, त्यामुळे मला काही करून कियाला भेटायचंय आणि कियाला भेटण्यासाठी मी काहीही करू शकतो. सो मी अमृताला तिच्याकडे पाठवलं. अरे पण म्हणून काय अमृताला पाठवायचं तिकडे? मग काय तुला पाठवू का? अरे बरं आहे ना, अमृताला पाठवलं. तिला कोणी ओळखत नाही कियाराच्याकडे. अरे तिचे डॅडी किती पोचलेला माणूस आहे माहितीये ना तुला, आणि तरी तू असं वागतोयस. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना आता काही अर्थ नाही, कारण तो ऐकण्याच्या परिस्थितीच नाहीये. हे बघ, ही स्टेप खूप रिस्की आहे. पण मला माहित नाही, पण मला ना प्रचंड टेन्शन आलंय अक्षय. नाही, आता ती तिकडच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे. हो, ती आणि तिची आत्या, त्या दोघी काय त्या ठरवतील. आपण मध्ये पडायचं नाही. सरबताचा ग्लास फक्त हातात नसतो धरायचा, त्यात सरबत असतं, ते प्यायचं असतं. घ्या. मला नंबर द्याल का तिचा? तुझ्याकडे नाहीये? हो आहे ना नंबर, पण जो नंबर माझ्याकडे ना तो लागत नाहीये, म्हणून तर आले मी तिला भेटायला. हा बरोबर बरोबर, तिचा नंबर बदललाय. देताय ना? हा हा, देतो देतो. एनिवेज, काय होतंय ते कळव मला. कळवतो. इन ऑल प्रोबॅबिलिटीज मी आणि किव तुला एकत्र भेटायला येऊ. प्रे फॉर अस. आय होप सो, अँड ऑल द बेस्ट. बाय बाय. अमृता का नाही आली अजून? काय प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, ती स्मार्ट आहे, ती करेल हँडल सगळं. यस, ती करेल हँडल करेल. सोमनाथ, पॅड आणि पेन घेऊन ये रे.
थँक्यू. मी करेन कियाराला कॉन्टॅक्ट आणि सांगेन की तिच्या आधी मी तिच्या डॅडना भेटले म्हणून. खरोखरच कियाराचा नंबर आणि पत्ता मिळाला. मी तर फक्त अक्षयचं मन मोडायचं नाही म्हणून गेले होते, पण आता हा नंबर आणि पत्ता त्याला दिला की अक्षय थांबणार नाही. तो ताबडतोब कियाराला भेटेल आणि यावेळी अजिबात रिस्क न घेता तो लगेच तिच्याशी लग्न करून टाकेल. गाडगेंची बदनामी होईलच, पण त्यापेक्षा अण्णामाईंना बसणारा धक्का भयंकर असेल. ते नाही सावरू शकणार त्यातून. आणि हा पत्ता मीच मिळवून दिलाय हे कळलं तर सरळ सरळ मी माईंचा विश्वासघात केल्यासारखं होईल. ओ माय गॉड, केवढा गुंता झालाय हा. काय करायला हवं मी. या नंबरवर फोन करून मीच कियाराशी बोलेन. तिला सांगेन की आता जर तिने आणि अक्षयने एकत्र यायचं ठरवलं ना तर माई आणि अण्णांच्या जीवावर बेते. अक्षय समोर यायच्या आत मला निर्णय घ्यायला हवा. कियाराचा पत्ता नंबर त्याला द्यायचा की नाही. काय करू मी. नक्की कुठे लावली होती याने गाडी. अक्षयचं लग्न होण्यापूर्वीची स्थिती वेगळी होती, पण आता सगळं बदललंय. ऍक्च्युली मी तिलाच सांगेन की आता तूच अक्षयला समजा. येस, मला वाटतं असंच करावं. मी आधी कियाराशी बोलते. तोपर्यंत नकोच द्यायला तिचा नंबर किंवा पत्ता अक्षयला. अक्षय, तुला खूप उशीर झाला याला. ओकेच ना. बरं क्यू कशी आहे, भेटली? तिला सांगितलं का मी आलोय म्हणून इकडे? अक्षय शांत हो. कियारा नाही भेटली मला. नाही भेटली म्हणजे? अच्छा, घरी नाहीये का ती? कुठे मग ती? काय पत्ता लागला? तुला कोणी सांगितलं ती घरी नाहीये म्हणून? तिचे डॅड बोलले ती आउट ऑफ स्टेशन गेलीये. अगं तो माणूस खूप भंकस आहे ग. त्याने सगळं प्रकरण करून ठेवलंय. त्याने तिला कोंडून ठेवलं होतं. तिने मला मेसेज केला, सांगितलं तिने की तिथे आलेली आहे, इथे असणार ती. तो खोटा बोललेला असेल. अक्षय, तू माझ्यावर का चिडतोयस? आणि तिचे डॅड खरं बोलतायत का खोटं मला नाही माहिती, पण मला असं वाटतं की कियाराने फक्त एक मेसेज कसा पाठवला. तिने हे का सांगितलं नाही की ती कुठे किंवा कुठे भेटायचंय का. तिने अल्टरनेट नंबर सुद्धा दिलेला नाहीये. कुठे राहते काय काही नाही. अगं पण तिने हे मेसेज आणि कियू इथे आहे यार, तिला शोधायचंय. अरे यार तू काहीतरी पत्ता काढायचास ना. अक्षय, मला असं वाटतं की तू ऍक्सेप्ट करावं सरे की कियारा इकडे नाहीये. मी नाही करणार ऍक्सेप्ट. माझं मन सांगतंय मला की ती आली इथे आणि मी शोधीन. डोंट वरी, तो माझा टास्क आहे. थँक्स, तू खूप केलं. आता शोधीन मी. बाय द वे निघावं लागेल. तुझ्या घरून माझ्या घरून 10 फोन येऊन गेले. चला. कियारा एकाच वेळी मुंबई आणि शिमला दोन्हीकडे कशी असू शकते. चल.
निघायचं? कमाल आहे या माईंची. म्हणजे फोन करण्याचा मार्ग पण बंद करून टाकला आता. अक्षय रावांना फोन करते म्हणाले, आपण बघ कळवायचं ना आम्हाला की फोन लागला का नाही लागला, कुठल्या कारणामुळे उशीर झालाय. अरे माणसाने समजायचं तरी काय. भाऊजी तुम्ही शांत व्हा बरं. आधीच इतकं काय काय घडून गेलंय ना, त्यामुळे टेन्शन आलंय आपल्याला. आणि मला तर वाटतंय काहीतरी क्षुल्लक कारणामुळे झाला असेल त्यांना उशीर. आपल्याला उगाचच धास्ती वाटते ना, पण इथे एक एक मिनिट जड झालंय. छे, मी असं करतो, मी खाली जाऊनच उभा राहा. अमृता, आलीस अमृता. आम्ही उगाचच इकडे काळजी करत होतो. आणि हे काय एकटीच आलीस? अक्षयराव कुठे आहेत? हॅलो. हा हॅलो. अरे अक्षय, आहात कुठे तुम्ही? किती वेळ झाला तुम्हाला? कुठे आहात तुम्ही? माई अगं ऐकून तर घे ना. अगं मध्ये गाडी पंक्चर झाली, तर टायर पंक्चर काढत होतो ना मी, तेव्हा तुझा फोन आला, तो मी उचलू नाही शकलो. आता त्यांच्या घराच्या खालीच पोहोचलोय माई. पोचलात का पण तुम्ही? नाही पोहोचलोय, बिल्डिंगच्या खाली पोहोचलोय. आता वरतीच चाललोय. म्हटलं जायच्या आधी तुला फोन करू आणि बोलू तुझ्याशी, म्हणून आता तुला फोन केला. जा वेळेवर माता. हो 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 हो. आणि वेळेत घरी परत या. उशीर करू नका. ठेवतो. ह्याचं बोलणं मला पटत का नाहीये. अरे तुम्ही एवढे घाबरलात का? म्हणजे घाबरलायत का म्हणजे? तू इतकी गंभीर झालीस, गप्प बसलीस, आम्ही काय समजायचं? आई, अगं गंमत करत होते मी. हा, आणि हे असं का ठेवलंय? काका, मला वाटलं तुम्ही तरी लक्ष द्या. आणि अक्षय खालीच आहे, अहो फोनवर बोलतोय. अमृता, हा, पुन्हा अशी गंमत करत जाऊ नकोस. इकडे सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता माहिती. एकतर तुम्हाला यायला उशीर झाला आणि त्यात आता तुला गंमत सुचते. सॉरी काका. ऍक्च्युली आम्ही येताना ना मध्येच गाडी बंद पडली. हो हो. अगं मग फोन करायचा ना बाळा. अहो फोन करणारच होते, पण नेहमीप्रमाणे माझी बॅटरी डेड ना. या, आणि मला माहिती होतं तुम्ही माझी काळजी करत असाल, पण मला पाहिल्यावर तुमची काळजी पळून जाईल. हो ग बाई हो.
खरंच आमची काळजी पळून गेली. तुला बघितलं आणि लक्षात आलं सगळं कसं छान चाललंय. अगदी बरोबर बोललीस मधुरा. निरंजन पाहिलंस का? हा 4 दिवसात पोरीच्या अंगावर मुठभर मांस चढलेला आहे. हे पण अमृता, तू अशी सडसडीत राहा, नाहीतर त्या तुझ्या आजे सासूबाई तुला आग्रानी काय काय खायला घालतील आणि त्यांच्यासारखं करून ठेवतील. काय हो काका, हे आता आत्या असायला हवी होती ना. ती कशाला आता? काका ती असल्यावर मज्जा येते हो की नाही. मजेशीरच आहे. या या अक्षयराव. या ना या. हो हो असू दे पाया वगैरे पडायची गरज नाही आमच्याकडे. या 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 बसा बसा बसा. सावकाश सावकाश. हा सावकाश. या ना बसा. अरे कशाला त्यांना वाऱ्यावर आणलंस? अजून बरं नाही वाटत आहे त्यांना पूर्णपणे. मला विचारायचंच तरी. अगं माई हो 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 हो. अहो त्यादी नाही आणलं मला. मीच त्याला म्हंटल जरा मला मोकळ्यावर घेऊन चल म्हणून. करा मनमानी. हं? काही नाही. आता काढा आणते गरम गरम, तो प्या मुकाट्यानं. आणते मी. आई चिडली अण्णा. अण्णा मी मफलर घेऊन येते. मी लॉनवर आलोय, काश्मीरला नाही. अक्षय आणि सुनबाई आले का प्रभुण्यांकडून? नाही अजून. थोडा वेळ वाट बघ, नाहीतर मग प्रभुण्यांकडे फोन कर. हं? त्यांना म्हणा अंधार व्हायच्या आत घरी या परत. पण हं? मी का घाई करतोय एवढी? का वाढणार? अरे त्यात माझा सुद्धा एक छोटासा स्वार्थ दडलाय. स्वार्थ? हं? अरे मला सुद्धा ना ते सूप प्यायचंय अमृताच्या हातचं. बर. तोंडाला मस्त चव आली होती. सांगा सांगा, त्यावेळी मी पण टेस्ट करेन. हं?